राजकारण हे फक्त सत्ता मिळवण्याचे खेळ नसते, ते समाजाची दिशा ठरवण्याचे माध्यम असते. अशा राजकारणात काही नेते असे असतात जे जनतेच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी स्वतःचा मार्ग बनवतात. महाराष्ट्रातील अशाच एका प्रभावी, धोरणात्मक आणि कटिबद्ध नेत्याचे नाव आहे अजित पवार. त्यांच्या जीवन प्रवासाने दाखवले आहे की नेतृत्व हे केवळ पद किंवा अधिकार नसून त्यामागे कर्तव्य, समर्पण आणि दूरदृष्टी असणे गरजेचे असते. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. 28 जानेवारी रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. दादा पर्वाचा अंत झाला, महाराष्ट्राचा दादा हरवला, दादाचा वादा थंडावला आणि बरंच काही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला अश्रू अनावर झाले आणि फक्त बारामतीवरच विमान कोसळले नसून संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून अजित अनंतराव पवार यांचे नाव आजही महत्त्वाने घेतले जाते. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार होते, तर मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी. त्यांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत घेतले. पुढे त्यांनी नाशिकच्या महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि प्रशासन या विषयात पारंगतता मिळवली. हे शिक्षण त्यांना राजकारणात धोरणात्मक विचार करण्यास, निर्णय घेण्यास आणि राज्याच्या वित्तीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेत प्रभावी बनवण्यास मदतगार झाले. बालपणातील संस्कार आणि शिक्षण यांच्या संयोगामुळे त्यांनी कर्तव्य, धैर्य आणि समाजहिताची भावना आत्मसात केली. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली होती. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते, परंतु नंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ कायम राखला. 1915, 1999, 2004, 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातून सलग विजय मिळवला. अजित पवारांनी विविध राजकीय समीकरणांमध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, उद्धव ठाकरे सरकार आणि एकनाथ शिंदे सरकार यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत शरद पवारांपासून वेगळे होऊन भाजप, शिवसेना, शिंदे गट सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवारांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले. आपल्या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. शेतकरी चिंतित होते. अशा वेळी अजित पवार यांनी त्वरित अधिकाऱ्यांना तातडीने जमिनीवर पाठवले, शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली आणि सरकारसमोर तात्काळ मदत, पीक विमा रक्कम आणि अनुदान योजनेचा प्रस्ताव ठेवला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत मिळाली. हा प्रसंग दाखवतो की अजित पवार हे केवळ राजकारणी नाहीत, तर जनतेसाठी कटिबद्ध आणि निर्णयक्षम नेता होते. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या विमानात अजित पवार होते. विमान बारामती विमानतळावर आपत्कालीन उतरतीची प्रयत्न करत असताना धडकल्यामुळे धक्क्यातून जखमी होऊन तो जळून गेला. त्यात अजित पवार आणि त्यांच्यासह 4 इतर प्रवासी देखील प्राणांतक ठरले. विमान एक लिअरजेट 45XR होते. पवार बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकींसाठी कार्यक्रमांना जाण्यासाठी आले होते. त्यावेळी हा दुःखद अपघात झाला. मृतदेहाची ओळख ही त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली. शेवटी दादांचा जीवन प्रवास हा घड्याळावरच संपला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आणि भारतभर मोठा शोक व्यक्त केला गेला.
अजितदादा पवार हे आता आपल्यात नसले तरी त्यांच्या कारकिर्दीमुळे ते नेहमीच आपल्यात स्मरणात राहते. अशाच अपडेटसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.